हॅलो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई, आपल्याकडे ना अनुभव सांगितला ना तो शेअर होतोच. होतोच हं. हा. मग अच्छा. तुम्हाला जर म्हणजे जसं काही असेल तर तुम्ही फक्त नाव गाव काही सांगू नका. अच्छा. हं. चालेल चालेल. हा, मग आता हो सांगायचं आहे का? हो. सांगते ना, वेळ असेल तर सांगते पण. आहे बोला ना. जे युट्यूबला येईल ना. हो हो. चालेल सांगते. हं. श्री स्वामी समर्थ. श्री ताई, स्वामी समर्थ ताई. म्हणजे मला ना 2024ला मी स्वामीमध्ये आले होते, स्वामींच्या सेवेत. स्वामींनी स्वतःच मला घेतलेलं सेवेत. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. हम्म, मग तिथून जरा थोडा म्हणजे परीक्षा पण घेतली स्वामींनी. हा, घेतातच थोडीफार हो, का असेना. हा. म्हणजे मिस्टरांचा अपघात वगैरे झाला. काय झालं? मिस्टरांचा अपघात झाला होता ना. बरं बरं. मी फक्त म्हणजे 2024ला फेब्रुवारीमध्ये नुकतेच स्वामींच्या सेवेत आली होती. नंतर हा. 3 महिन्यां मे मध्ये अपघात झाला. मग अरे मी तरी बापरे. मग स्वतःला मी ठाम म्हटलं की स्वामींनीच घडवलंय की हे परीक्षा असणार माझी म्हणून. हा हा म्हणजे हा फक्त नामस्मरण, तारकमंत्र वगैरे ऐकत होते. हा आणि स्वामींच्या प्रकट दिना दिवशी हा स्वामींच्या सारामृत केंद्रामध्ये केलं होतं. हा 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 मी मुंबईतून बोलते. हा. नका सांगू काही काही. होय. हा मग हा केलं होतं. मग नंतर ना तिथून 2 महिन्यानंतर अपघात झाला आणि मग स्वामींनी म्हणजे परीक्षाच घेतली. हा परत पण मी काहीच म्हणजे हार मानलीच नाही. हा हा म्हणजे हा स्वामी मला हेच देत होतं, म्हणजे अं, म्हणजे हिंटच देत होतं की वेळच्या वेळी घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं. हा 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 हा. त्यात होय, बरोबर. त्यातून मला बाहेर काढलं महाराजांनी. अलगद त्यांचा पायाला लागलेलं, मग पाय वगैरे नीट झाला. हा. मग नंतर ना मग आम्ही परत गावावरून मुंबईला आलो. बरं. मग मग नंतर ना मला म्हणजे 7 वर्ष झालं बाळच नव्हतं ना. किती? 7 वर्ष झाले, म्हणजे आता 9वं वर्ष लागले लग्नाला. अच्छा पण अच्छा. बाळ नव्हतं. म्हणजे मी स्वामींना असं मागत नव्हते की बाळ द्या वगैरे. हा पण हा स्वामींनी स्वतःच मला सेवेत आणलं. मग हा मग त्यांनी माझ्याकडून 2024ला गुरुचरित्राचं पारायण करून घेतलं केंद्रामध्ये बरं. पहिल्यांदाच. अरे वा. हा हा मग ते मी संकल्पयुक्तच केलं होतं. हा हा म्हणजे इच्छा मांडूनच पहिल्यांदाच केलं, ते पण महाराजांनीच माझ्याकडून करून घेतलं. अरे वा. छान झालं म्हणजे पारायण वगैरे. हा. तिथून तिथून मला 3.5 महिन्यात रिझल्टच आला. अरे वा. होय, नॅचरलच मला म्हणजे कन्सिव्ह झालं, ते पण अरे स्वामींच्या प्रकट दिना दिवशीच. अरे वा. मग किती सुंदर. हो, स्वामींनीच ते गुड न्यूज दिलं. म्हणजे त्याच्या 2024 मध्ये हा. त्याच दिवशी माझ्याकडून पारायण सारामृताचं करून घेतलं आणि तिथून 1 वर्षाने रिझल्ट पण दिला. बघा किती छान होत आहे. मग नंतर ना मग ते 9 महिना म्हणजे मला आता स्वामींच्या कृपेने मुलगी झाले. अरे वा, किती हो, छान, किती भाग्यवान आहात तुम्ही. म्हणजे मुलगी झालीये. हो, म्हणजे हा सर्वात खूप खूप मोठा मोठा अनुभव आनंद. आहे. आणि ते पण कमी वेळात. पण हो. तसं म्हटलं तर मी स्वामींना असं हेच केले, समर्पितच केले. जे करतील स्वामीच करतील. खरं, अगदी बरोबर आहे. आज पूर्णपणे स्वामींना मी शरण, असं बरोबर जे होईल बरोबर. जीवनात माझ्या. हाच माझा मोठा अनुभव मला सांगायचा होता अच्छा की अच्छा अच्छा अच्छा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरंय, अशक्य हे शक्य करतील स्वामी. किती हो सुंदर. हो, मी करते ना. म्हणजे स्वामींच म्हणजे स्वामी माझ्याकडून करून घेतात सर्व असं हा. ना. जेवढं सेवा होईल तेवढं सर्व करून घेतात. खरंय, कम आपल्याकडनं ते करून घेतात. करून घेतात. आपण करणारे कोणी नाही ताई. हो, आणि कसं तुमचा पण अनुभव भरपूर ऐकायची स्वामी ओम चॅनल वरती. अच्छा कितीतरी अच्छा. कितीतरी जणांना प्रचिती आले. आणि त्यात आईंचा एक 9 वर्षाचा अनुभव होताच मुलाचा, त्यात एक आहे. हो मी ते हो. सेव्ह पण करून ठेवलं. 2-3दा रिपीट ऐकलेलं. त्यांना मुलगा पाहिजे होता मुलगीसाठी. त्यांनी किती त्या स्वामींना हे केलं होतं बस, हो तरी हो. त्यांना मुलगा झाला हा स्वामींच्या कृपेनं. मग मी त्या मनात त्यांचे अनुभव वगैरे ऐकून, हा सर्वांचे अनुभव ऐकून म्हणायची स्वामी आपल्या पण इच्छा ऐकतील, मग आपल्याला पण देतील एक ना एक दिवस. हा. हो, खरंय. मी तर हम्म. तेच म्हणते स्वामी, आधी सगळ्यांचं कल्याण करा, मग माझं करा. हो. मग तरी अशीच काय. आपली इच्छा ठेवायची. हो सगळं छान होतं ताई.
आणि कधी कधी वाटायचं हे अनुभव ऐकताना तुमचा पण आवाज छान आहे ना, हा. मग मी पण असं सहज बोलून जायची की मला जर बाळ झालं ना, मी एक ना एक दिवस युट्यूबला हा अनुभव सांगणार. आणि झालं, स्वामींनी करून पण घेतला. आणि आज गुरुवार आहे, अचानक तुमचं ती चपातीवरती स्वामींचा व्हिडिओ शॉर्टकट बघत होते ना, हा हा हा. आज जस्टच, आणि नंबर पण भेटला. अरे वा, म्हणजे किती. माझी स्टोरी अशी आहे की खूप छान स्टोरी आहे. त्याच्यात कसं सांगू का, बाळ राहायच्या आधी 15 दिवस आधीच मला चपातीत स्वामींनी दर्शन पण दिलं होतं. ओ. आणि अरे, साक्षात दिव्यामध्ये पण स्वामींनी दर्शन दिले. मग ते फोटो आणि काढले? आहेत की फोटो, हा, ते पाठवा मला ताई. पाठवते की. आणि दिव्यामध्ये साक्षात स्वामींनी बाळ तयार केलं होतं. अय्या. ते गर्भ नसते का हो असं, हो 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 हो. गर्भाचा आकार बाळाचा छोटासा, बाप रे. सुरुवातीला बाळ असतं बघा, हो हो हो. कान डोळे वगैरे तसं ऐक सेम गं. आकृती सुद्धा मला स्वामींनी दिले 15 दिवस आधी. अरे बाप रे. बघा. माझी लय असं अंगावर शहारे यायला लागलेत तुम्हाला सांगताना. हो, किती सुंदर एवढं छान. अनुभव आहे तुमचा. हो, आणि कसं जाता येता मला ना स्वामी दर्शन देतातच. हो ना. गाडीवरती, ही भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून. अरे वा. तेवढ्या मोठ्या संकटातून आली ना, हा. अक्षरशः महाराज आमच्या दारातच असे उभाच, भिवू नकोस संकट म्हणजे म्हणजे गाडी. काय? तेच की, मिस्टरांचा अपघात, खूप मोठं हो. संकट होतं ते काय आमच्यासाठी. झालेलं म्हणजे त्यांना ते? अपघात झालेला, पायाला फ्रॅक्चर झालेलं पाय. अरे बाप रे. त्या आता संकटातून. व्यवस्थित आहे? हो, छान आहेत आता स्वामींच्या कृपेनेच. खरे त्यांना खरे. पण स्वामींनीच अलगवत दवाखान्यात वगैरे नेलं. म्हणजे माणसाच्या रूपात महाराजच येतात ना हो मदत हो. करायला. मग त्यांना अलगत घेऊन गेले, अलगत आणलं, म्हणजे व्यवस्थित. बापरे. मी इथं नव्हती, एकटेच होते तेव्हा. आई गो. मी बघा. गावाला होती. बापरे. मग तेव्हा त्या कंडिशन मध्ये महाराजांनी साक्षात त्यांना सर्व व्यवस्थित करून परत मी गावावरून आल्यावर आम्ही घेऊन गेलो मग परत. बापरे. बघा. आणि तिथं पण मी स्वामींचं तारामृत, हे काय ते तारक मंत्राचं पाणी वगैरे त्यांना द्यायची. हा हा हा. स्वामींवर विश्वास ते पण पूर्णपणे करतात टाकला. का सेवा? हो, करतात ना. म्हणजे जास्त माझ्यासारखं नाही करत, पण आहे स्वामींचं करतात, विश्वास आहे त्यांना. काही हरकत नाही, जेवढं हो. करतात ना, नुसतं नामजप केलं ना ताई. आणि त्यांनी पहिलं पाऊल टाकताना श्री स्वामी समर्थच म्हटलेले, आणि अय्या. स्वामींनीच त्यांना बळ दिलं बघा, चालायला. किती हो, छान, किती छान. मग काय, लय सुंदर छान. आणि सुंदर. मी मुंबई म्हणजे असं गावावरून इकडे येताना मला ज्या गाडीत मी बसलेले ना, त्या गाडीत स्वामी महाराज होतं. अरे वा. भिवू नकोस, तुझ्या मिस्टरांना काही झालं नाही, सुखरूप आहेत, व्यवस्थित आहेत असं. वा 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 वा. लय प्रचिती, लय अनुभव आलेत मला. किती छान, किती हो, आणि छान. बाळाला घेऊन अक्कलकोटला पण जाऊन आलो अचानक आताच. अरे वा. हो, जाऊन आलो. बघा, हम्म अक्कलकोटला सा- इतकी सहजासहजी जाता येत नाही बरं ताई. नाही नाही, अचानकच जाऊन आलो, अलगत गेलो, अलगत आलो. अरे वा. हो, सुंदर सुंदर अनुभव ताई. खूप छान अनुभव. आणि त्यांच्या कृपेने मुलगी पण मस्त झाली, तिचं नाव मी स्वामीनी ठेवलंय. वा वा वा. हो, आणि महाराजांना म्हटलेलं, तुम्ही मुलगा दिला तर मी समर्थ ठेवील, हं. मुलगी झाली तर स्वामीनी ठेवील म्हणून. वा वा वा. सुंदरच हो, सुंदरच ताई. खूप छान अनुभव आहे खूप हाच. छान. सर्वात आपल्याला जर सगळ्यात काय पाहिजे असते, मातृत्वाचं सुख पाहिजे असते, अगदी अगदी. आणि त्यांनी प्रत्येक स्त्रीची अलगद इच्छा दिलं. असते. हो, आणि माझं तारक मंत्र ना एका महिन्यात मी असं मोबाईल वरती ऐकायची, एका महिन्यात महाराजांनी माझ्याकडून पाठ पण करून घेतलं. वा 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 वा. किती ऐकून छान. ऐकून पाठ झालेलं. किती छान हो ताई. खरं सुंदर आहे. सांगायचं म्हणजे स्वामींनी माझ्याकडून भरपूर सेवा करून घेतली, छोटी मोठी. हं. बाळ राहायच्या वेळेस. आणि मी पहाटे जाऊन गुरुचरित्राचं पारायण करायचे ना, माझ्याकडून महाराज करूनच घ्यायचं अलगत. मी कशी बापरे जायची, कशी बापरे. यायची कुठे मलाच जायच्या माहित नाही. तुम्ही? इथंच आमच्या जवळच केंद्र आहे, एक 10 मिनिटाच्या अंतरावरती. अरे बापरे, मग एवढ्या सकाळीच जायच्या तुम्ही? हो, जायची. हं. ते म्हणून घरी असं केलं तरी चालतं बरं ताई. चालतं की, पण काय माहित, महाराजांची इच्छा होती केंद्रात करून घ्यायची, करून घेतलं. चांगलं झालं, चांगलं झालं. ते म्हणजे पण केलं कसं. चांगलंच आहे. हो पण घरी केलं तरी चालतं. हो, 2024ला डिसेंबर मध्ये दत्त जयंती असती की नाही, हा हा तेव्हा हा. 7 दिवसाचं पारायण असतं केंद्रामध्ये. अच्छा मग अच्छा. हा तेव्हा मी पारायण केलं, आणि तिथून मला 31 मार्चला आपला प्रकट दिन होता 2025ला. हा हा हा. तेव्हा मला गुड न्यूज कळाली. बघा, किती म्हणजे ते सुंदर. नियोजन महाराजांनीच केलं होतं. अगदी, ते सगळं नियोजन महाराजांचं असतं. महाराजांचं आणि 3.5. स्वामींच्या पुढे पानही हो, हलत नाही हो ताई.
नाही नाही. आणि 3.5 महिन्यात रिझल्ट. आपण कोणती पण गोष्ट 3 महिना म्हणतो, ते पण तसंच आहे. 3 महिन्यातच मला रिझल्ट आला त्याचा पण. बघा बघा किती छान. हो सुंदर सुंदर अनुभव ताई. हो. हा मी शेअर स्वामी करते. हा हो. बोला ताई बोला. स्वामींचं सांगावं तेवढं कमीच आहे. म्हणजे महाराज आपल्याकडून भरपूर काही करून घेतात. हो धीर हो हो धीर खूप देतात. फक्त आपण विश्वास ठेवला पाहिजे हो हो आणि खरं. मीपणा सोडला पाहिजे. आपण कोणी नाही, सर्व महाराज घडवतात. अगदी अगदी हा भाव ठेवला ना, सर्व चांगलं होतं. हे बरोबर बोललात हा ताई, हो की आम्हीपणा सोडला ना तुम्ही, हो तर काहीच आपल्यामधला मीपणा गेला की सगळं छान होत. हो. आणि कसं, मला स्वामींमध्ये यायच्या आधी सारखं मला शेजारच्या ताई वगैरे म्हणते, स्वामींचं कर तुला बाळ होईल, हा सारखं संकेत द्यायची. म्हणून मी लक्ष द्यायची नाही. काय हा माहित कसं असते काय, असं विचार करायची. हा हा मग हा सहज माझी मम्मी पण म्हटली, बघ तरी स्वामींचं करून. हा बर बर म्हटलं. आणि मला कळत नाही की गाडीवरती वगैरे स्वामी दिसायचे. म्हणजे आमची फ्रंटला रूम आहे ना, हा हा बाहेर हा बाहेरून स्वामी रोज गाडीवर असायचं. पण मला कळायचं नाही की स्वामी काय असं बसले तिथे येऊन. अय्या म्हणायचं की ये तू माझ्या सेवेत, हो ए तू मला तुला काय पाहिजे ते मी देणार आहे, ये म्हणायचं. पण मला अगदी नाही समजायचं. बरोबर 2 महिने मला काही समजलं नाही. हा मग नंतर मग इथं केंद्र होतं ते पण माहित नव्हतं मला. हा नाही माहित नव्हतं. बघा 1-2 वर्ष आधी झालेलं केंद्र, पण माहित नव्हतं. किती ते पण गुरुवारचं एक दिवस असंच गेले होते आणि सहज समोर दिसलं. म्हणजे बघ स्वामींच्या सेवेत आल्यावरती सहज दिसलं बरं का केंद्र. बघा म्हणजे महाराजच म्हटलं, मी इथं आहे, तू ये. हा खरं त्यांनी हो दाखवून दिला मार्ग बघा. दाखवून दिला. आणि मी हम्म. तिथून रोज जर त्या गुरुवारी जसं घडल तसं आरतीला जायची मी. दर गुरुवारी जर गुरुवारी किंवा आधी मधी कधी पण जास्त करून मी आरती भरपूर केलेत हो महाराजांच्या. का म्हणजे म्हणजे आरती महाराजांनी चुकवली माझ्याकडून नाही. करून घेतलेत. नाही नाही, जास्त हा आरत्या करून घेतलेत. छान छान असतं. हम्म. म्हणजे बाळ राहील. तुम्हाला एवढ्या आरत्या मिळत होत्या ना त्या. हो भेटत होते. आणि कसं दोघंच असल्यामुळे मी निवांत असायची. आणि ती ओढच लागायची, चला आपल्याला जायचं संध्याकाळी आरतीला, हा अशी ओढच लागायची मला. ही ओढ महत्वाची आहे ताई. हो हो. बाकी काही नाही. ही आणि ओढच महत्वाची आहे. मला मला बाळ राहायच्या आधी ना, मला सारखं केंद्रात लहान बाळं दिसायची. अय्या जास्त जास्त महाराज दाखवून द्यायचे की तू भिवू नकोस, मी तुला बाळ देणार आहे असं. छोटी छोटी 3-4 महिन्याची 5 महिन्याची बाळं यायची केंद्रात त्यावेळेस. आधी येत नव्हती. बघा ते चाहूलच दिली होती महाराजांनी मला. मग आणि ते असा अनुभव झाला की नुकतंच आपण केंद्रात आज महाराज असतात ना, आणि पायऱ्या असतात बघा 2-4. हो हो नुक हो दोनदा असं घडलं की तीच 2 बाळं हा. मी पाऊल आत टाकता क्षणी दिसतात अय्या माझ्या समोर. तीच दोनदा 2 गुरुवारी. हा हा मी त्यांच्याकडे बघून म्हणायची, मला काहीतरी संकेत आहे, मला राहते बाळ वगैरे, असं मी म्हणायची माझ्या मनाला. महाराज काहीतरी देणार आहेत नवीन मला. हा, आणि खरं. तिथून झालंच 8 दिवसात तर मला राहिलंच कळलं. नाही खूप सुंदर ताई, मी शेअर करते हा. हो. हाच हं? अनुभव बघा, हो मातृत्वाचं सुख सुंदर दिलं सुंदर. स्वामींनी. श्री स्वामी त्याबद्दल समर्थ ताई. हो, थँक्यू.